नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. उद्यापासून अर्ज भरण्यास सुरुवात. थंडीत राजकीय वातावरण तापणार. गळ्यात स्कार्फ, हातात विकास कामांचे परिचय पत्र, कुठे फटाका फोडलेल्या हलगींचा दणदणाट, हात जोडून मतदारांचे आशीर्वाद मागणारे उमेदवार आणि त्यांच्या मागून चालणारे 25-50 कार्यकर्त्यांचा समूह. अशा वातावरणात रविवारी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराने वातावरण ढवळून गेलं. त्यामुळे प्रत्येक प्रभागात, प्रत्येक गल्लीबोळात उमेदवारी आणि कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. कोल्हापूर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक 15 जानेवारी रोजी होत असून नामनिर्देशन पत्रे भरण्यास उद्या मंगळवारपासून सुरुवात होत आहे. परंतु निवडणूक लढवायची याचा पक्का निर्धार केलेल्या उमेदवारांनी नामनिर्देशन पत्रे भरेपर्यंत वाट न पाहता प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यातही शनिवार रविवार 2 दिवस सुट्टीचे असल्याने मतदार घरी भेटतील या अपेक्षेने अनेक उमेदवारांनी मोठ्या पदयात्रा काढल्या. विविध राजकीय पक्षाचे स्कार्फ गळ्यात अडकून हलगीच्या दणक्यात उमेदवार, त्यांचे समर्थक कार्यकर्ते उमेदवारांची ओळख करून देणारी पत्रके घरोघरी वाटली जाऊ लागली आहेत. पदयात्रेच्या माध्यमातून मतदारांना भेटण्यावर उमेदवारांनी जोर दिला आहे. रविवारी सायंकाळी 5 नंतर शहरातील अनेक प्रभागातील गल्ल्या, कॉलनी, प्रमुख चौके, रस्ते प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांनी व्यापून गेले होते. यामध्ये महिलांचाही मोठा सहभाग राहिला. या निवडणुकीत प्रचाराला कमी दिवस मिळणार आहेत. त्यामुळे उमेदवारी मिळेल न मिळेल याचा विचार न करता उमेदवारांनी थेट प्रचाराला सुरुवात केली आहे. बहुतांशी उमेदवारांच्या घर ते घर 1-2 फेऱ्या पूर्ण झाल्या. पक्षांचे चिन्ह मिळाल्यानंतर पुन्हा संपूर्ण मतदारसंघात 2-3 फेऱ्या पदयात्रा निघतील. उद्या मंगळवारपासून प्रत्यक्ष नामनिर्देशन पत्रे भरण्यास सुरुवात होणार आहे. शहरातील 20 प्रभागातील 7 निवडणूक कार्यालये सुरू करण्यात आली असून त्या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी, कर्मचारी अंतिम तयारीवर भर देताना दिसत आहेत. आचारसंहिता अंमलबजावणी करण्यासाठीची विविध पथकेही आता कार्यरत होतील. दिनांक 31 डिसेंबरपर्यंत दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्रे भरता येणार आहेत. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.